अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा उद्या 12 मे 2025 वार सोमवार। उद्या आलेली आहे वैशाख मासातील पौर्णिमा तिथी। वैशाख पौर्णिमेला आपण बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतो, कारण या दिवशी गौतम बुद्धांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो। बघा, वैशाख पौर्णिमा जी नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात असणारी काही तांत्रिक बाधा असेल, शत्रुपीडा आपल्याला त्रास देत असेल, शत्रूंचा काही त्रास असेल, आपल्या कुटुंबातील एखादा व्यक्ती आपल्याला सतत टॉर्चर करत असेल, आपल्या घराच्या शेजारी राहणारी एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी पीडा लावत असेल, तर अशी सगळी पीडा दूर करण्यासाठी, शत्रुत्वाचा नाश करण्यासाठी, बाधा आणि वाईट शक्ती आपल्या आयुष्यातून, कुटुंबातून, घरातून कायमच्या नष्ट करण्यासाठी बघा पौर्णिमा तिथी ही अत्यंत प्रभावी मानली जाते। आज मी घेऊन आलेली आहे उद्या असणाऱ्या पौर्णिमेचा एक अत्यंत प्रभावी उपाय। तुम्हाला ही एक वस्तू सांगणार आहे जी उद्याच्या पौर्णिमेपासून आपल्या सोबत ठेवायची आहे। उद्या पौर्णिमा तिथीपासून ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवली तर तुमच्या आयुष्यात असणारी जी काही शत्रुपीडा आहे, जी काही नकारात्मकता आहे, जी काही वाईट शक्ती आहे ती क्षणात नष्ट होईल। बरीचशी अशी लोक आहेत बघा ज्यांना अमावस्या आणि पौर्णिमेचा खूप त्रास होतो। अमावस्या किंवा पौर्णिमा जवळ आली की त्याच्या 2 दिवस अगोदरपासून काहीतरी आजार मागे लागतो किंवा सतत काहीतरी आपल्याला भास होतात, बऱ्याच वेळात कलह होतात, काहीही ठरलेलं नसतं किंवा म्हणजे वाटतही नसतं की माझा या व्यक्तीबरोबर क्लेश होईल, पण बरोबर पौर्णिमेच्या आदल्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी कुठल्या ना कुठल्या व्यक्तीसोबत क्लेश होतो। बघा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या वाईट आहेत आणि ह्या दूर करण्यासाठी पौर्णिमेच्याच दिवशी, अमावस्येच्याच दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात। आता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा पौर्णिमेच्या म्हणजे उद्याच्याच दिवशी तुम्हाला करायचा आहे। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या लवकर उठा, प्रत्येकाने स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे। ज्यांच्या कुठेही आजूबाजूला अभ्यंग तीर्थक्षेत्र असेल, म्हणजे तीर्थक्षेत्र असेल तिथे अभ्यंग स्नान करा, नसेल तर घरीच आपल्या अंघोळीचं जे पाणी असतं त्यामध्ये गोमूत्र, गंगाजल, काळे तीळ घाला आणि चिमुटभर हळद घालून या पाण्याने स्नान करा। संपूर्ण घरभर उद्या हळदीचं पाणी शिंपडा, याने तुमच्या घरात असणारी जेवढी नकारात्मकता असेल ती घराच्या बाहेर जाईल। उंबरठ्याला हळदीचं लेपन करा, सूर्याला अर्घ्य अर्पण करा। ह्या ज्या काही गोष्टी असतात ह्या सगळ्या करून झाल्या की आपल्याला एका वाटीमध्ये कापूर घ्यायचा आहे। एका वाटीमध्ये 4 ते 5 भीमसेनी कापराचे तुकडे, त्याच्यामध्ये 4 ते 5 लवंगा घालायच्या आहेत। हा कापूर तुम्हाला त्या लवंगांसोबत प्रज्वलित करायचा म्हणजे पेटवायचा आहे आणि याचा जो धूर तयार होईल हा सकाळीच, उद्याच्या दिवशी सकाळीच आपल्या संपूर्ण घरभर, घराच्या समोरचा जो परिसर म्हणजे आपली ओटी असेल, बाल्कनी असेल, सगळ्या 4ही बाजूनी आतमध्ये आणि बाहेर लवंगा आणि कापराचा धूर तुम्हाला दाखवायचा आहे। याने घरातील नकारात्मक शक्ती, अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होऊन घरामध्ये सकारात्मकता येईल। हे सगळं झाल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये जिथे कुठे कोहळा मिळेल अशा ठिकाणी जायचं आहे। बघा, कोहळा तुम्हाला 2 वस्तू सांगणार आहे, दोघांपैकी कुठलीही एक वस्तू तुम्ही आणू शकता। सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे कोहळा। जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं, 2 मिनिटं बघ, जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं। आता आपण जो कोहळा आपल्या घरी आणलेला आहे तो एका लाल रंगाच्या कापडावरती ठेवायचा आहे। कापडाला घट्ट गाठ मारायची आहे आणि तयार केलेली ही कोहळ्याची लाल रंगातली पोटली आपल्याला कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायची आहे। आता ज्यांच्याही आजूबाजूला कुठेही माता लक्ष्मीचं मंदिर नसेल त्यांनी काय करायचं, आपल्याच देवघरात जिथे माता लक्ष्मीचा फोटो असतो, माता लक्ष्मीची मूर्ती असते, त्या मूर्तीच्या समोर किंवा त्या फोटोच्या समोर हा लाल रंगात बांधलेला कोहळा ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला आपल्या घरात सकारात्मकता आणण्यासाठी, पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी, आपल्याला ज्या व्यक्तीचा त्रास होत असेल म्हणजे जे शत्रुत्व आपल्या पाठी लागलेलं असेल ते दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। बघा, पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। या दिवशी माता लक्ष्मीचा प्रभाव हा संपूर्ण पृथ्वी तलावरती अत्यंत प्रभावी असतो आणि अशा प्रभावात जर एखादा उपाय केला तर तो प्रभावी ठरतो। म्हणून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे।
हा लाल फडक्यात बांधलेला कोहळा आपल्या दोनही हातांमध्ये उचलायचा आहे. प्रार्थना करून झाल्यानंतर तो उचलायचा आहे आणि उचलल्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रुनाशाय स्वाहा. 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 हा मंत्र 108 वेळा म्हटल्यानंतर लाल फडक्यात लाल कापडात बांधलेला हा कोहळा तुम्हाला तुमच्या घराच्या आत जो दक्षिण भाग असतो, जिथे दक्षिण दिशा असते, त्या दक्षिण भागात तुम्हाला पुढची पौर्णिमा येईपर्यंत म्हणजे संपूर्ण 1 महिना तुम्हाला दक्षिण दिशेला हा कोहळा ठेवायचा आहे. पुढची जेव्हा पौर्णिमा येईल पुढच्या महिन्यामध्ये, तेव्हा हा कोहळा सकाळीच सगळ्यांच्या अगोदर सूर्योदयाच्या अगोदर उठायचं. 5:30-6 या दरम्यान तरी आवर्जून उठायचं आणि दुसऱ्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी हा कोहळा जो आहे ना तो आपल्या घराच्या बाहेर अंधारामध्ये, जिथे कुठे मोकळी जागा असेल, मोकळं एखादं शेत असेल, माळ असेल, पडकी जागा असेल, तर अशा ठिकाणी हा कोहळा कापडासकट फेकून द्यायचा. घरात यायचं, स्वच्छ सुंदर स्नान करायचं. बघा, 1 महिन्यात तुमच्या घरातील सगळी नकारात्मकता या कोहळ्यामध्ये शोषली जाईल. तुम्हाला कितीही शत्रूंचा त्रास असेल, कितीही तुमच्या घरामध्ये कोणी काही त्रास देण्याचा प्रयत्न करेल, या 1 महिन्यामध्ये तुमचं संपूर्ण घर बांधमुक्त होईल. आता दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत चिंचोके. बघा, काळ्या रंगाची जी चिंच असते त्या चिंचेमध्ये चिंचोके असतात. कुठेही तुम्हाला, कुठल्याही मॉलला, दुकानाला, कुठेही तुम्हाला मिळेल. खेड्याकडे जिथे चिंचेची झाडं असतात त्यांच्याकडे तर सहज मिळून जातील. तुम्हाला 5 चिंचोके उद्या पौर्णिमेला आपल्या घरी आणायचे. 5ही चिंचोके स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचे आहेत. त्यानंतर 5ही चिंचोके तुम्हाला काळ्या रंगाच्या वस्त्रात बांधायचे आहेत. काळ्या रंगाचं कापड, त्याच्यामध्ये 5 चिंचोके घालायचे, कापडाला घट्ट गाठ मारायची. तयार केलेली जी पोटली आहे ती घराच्या दक्षिण दिशेला एका पाटावर किंवा चौरंगावर ठेवायची. एक उदबत्ती घ्यायची, त्या पोटलीला ती ओवाळायची, म्हणजे पोटली अभिमंत्रित करायची. त्यानंतर ही चिंचोक्याची जी पोटली आहे ही आपल्याला घरातल्या 4ही कोपऱ्यांना स्पर्श करायची आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर यायचं आहे. जो मेन आपला दरवाजा असतो त्या मेन दरवाजावरून 7 वेळा ती उतरवायची आहे, जेणेकरून घरामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे, अवलक्ष्मी आहे, बाधा आहे, शत्रुत्व आहे, जे काही, ते सगळं त्या चिंचोक्यामध्ये क्षणात शोषलं जाईल. म्हणून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा हे चिंचोके काळ्या रंगाच्या कापडात बांधून तुम्हाला वरपासून खालपर्यंत उतरवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे चिंचोके पौर्णिमेपासून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ठेवायचे आहेत. म्हणजे उतरवल्यानंतर घराचा जो मुख्य प्रवेशद्वार, जो मेन दरवाजा आहे, त्या मेन दरवाजाला बाहेरून, बघा, समजा हा मेन दरवाजा आहे, हा आतला भाग आहे आणि हा बाहेरचा भाग आहे. हा बाहेरचा भाग, तर बाहेरच्या भागामध्ये वरती कुठल्याही दिशेला, उजव्या डाव्यामध्ये कुठल्याही दिशेला हे चिंचोके जे आहे ते तुम्ही लावू शकता. कमीत कमी 6 महिने किंवा फार तर तुम्ही 3 महिने तरी हे चिंचोके पौर्णिमेपासून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावून ठेवले, तुमच्या घरात कधीही शत्रू चाल करणार नाही, कुठलाही शत्रू त्रास देणार नाही, कुठलीही नकारात्मकता घरात येणार नाही आणि कुठलीही बाधा तुमच्या आसपासही फिरकणार नाही. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे बघा. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.